नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि आपण बोलतोय असिस्टंट टाउन प्लॅनर 2024-25 च्या पेपर बद्दल। मित्रांनो, आजचा जो शॉट आहे तो आहे आपला UDCPR बद्दल। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की ज्या वेळेला ROS म्हणजेच रिक्रिएशनल ओपन स्पेस प्रोव्हाइड केली जाते ती कोणत्या पद्धतीत रिक्रिएशनल ओपन स्पेस प्रोव्हाइड केली जाते। खरं तर या तीन कंडिशन मध्ये UDCPR नॉर्म्स नुसार आपण रिक्रिएशनल ओपन स्पेस प्रोव्हाइड करतो। त्यामधला पहिली कंडिशन म्हणजेच रिक्रिएशनल ओपन स्पेस आपण कोणत्या पद्धतीत प्रोव्हाइड करू शकतो, तर रिक्रिएशनल ओपन स्पेस प्रोव्हाइड करताना आपण एकाच ठिकाणी रिक्रिएशनल ओपन स्पेस प्रोव्हाइड करू शकतो, म्हणजेच 100% एकाच ठिकाणी, ज्यामध्ये 3 मीटर मार्जिनल डिस्टन्स असायला पाहिजे नॉन स्पेशल बिल्डिंग पासनं आणि 6 मीटरचं मार्जिनल डिस्टन्स असायला पाहिजे स्पेशल बिल्डिंग पासनं। यामध्ये सेकंड क्रायटेरिया जो आहे मित्रांनो, तो आपण 50% पेक्षा जास्त नसेल एवढा ROS आपण पोडियमवर प्रोव्हाइड करू शकतो कोणत्याही बिल्डिंगच्या, आणि उरलेला जो एरिया आहे म्हणजे 50% च्या जवळपास हा आपण बाकीच्या कंडिशन मध्ये प्रोव्हाइड करतो। म्हणजे कॅटेगरी 2 मध्ये आपण जवळपास दोन पद्धतीने ROS प्रोव्हाइड करू शकतो। दोन टप्प्यामध्ये 50% जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त नसेल एवढा ROS आपण पोडियमवर प्रोव्हाइड करू शकतो, आणि उरलेला म्हणजेच 50% च्या जवळपास हा आपण रेस्ट ऑफ द ठिकाणी ROS प्रोव्हाइड करू शकतो। यामध्ये थर्ड कंडिशन म्हणजेच मित्रांनो 100% ROS हा आपण पोडियमवर प्रोव्हाइड करू शकतो, पण त्यासाठीची कंडिशन काय आहे की त्या पूर्ण प्लॉटची बाउंड्री जर असेल, त्या प्लॉटच्या पूर्ण बाउंड्रीला 1.5 मीटरचा जो काही स्ट्रीप असेल ती अनपेव्ड असायला पाहिजे। म्हणजेच त्या पूर्ण 1.5 मीटरच्या स्ट्रीप मध्ये प्रॉपर प्लांटेशन केलं जाणार, आणि या पर्टिक्युलर प्लांटेशनच्या बेसिसवर तुम्ही 100% ROS पोडियमवर घेऊ शकता। क्लियर? तर तीन पद्धतीने आपण ROS प्रोव्हाइड करतो आणि या कंडिशन असतील। थँक्यू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू गाईज।